मित्रांनो, आपण पाहिले की समजा एखादे कार्य कर्त्याला करायचे असल्यास आपण ऑन टू चा वापर करतो. एखादे कार्य कर्त्याला करायचे होते हे सांगायचे असल्यास आपण ऑनटेड टू चा वापर करतो. मित्रांनो, वरील रचना आपण तेव्हा वापरतो जेव्हा कर्त्याची इच्छा असते की ऑब्जेक्टने एखादी क्रिया करायला पाहिजे किंवा करायला पाहिजे होते. ज्यावेळेस आपण करायला पाहिजे असं बोलतो त्यावेळेस आपण ऑन प्लस ऑब्जेक्ट प्लस टू ही रचना वापरतो. आणि ज्यावेळेस कर्त्याला वाटतं की ऑब्जेक्टनी म्हणजेच कर्माने एखादं कार्य करायला पाहिजे होतं त्यावेळेस आपण ऑनटेड प्लस ऑब्जेक्ट प्लस टू या प्रकारची रचना वापरतो. याला आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. मित्रांनो, त्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील. मित्रांनो, 60 दिवसाचा स्पोकन इंग्लिश कोर्स आपण अपलोड करतोय. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी ते पाहू शकता. तर चला सुरुवात करूया व्यवस्थितपणे समजून घ्यायला. चला तर वाक्यांच्या माध्यमातून याला समजून घेऊया. पहिलं वाक्य तुमच्या समोर आहे. राकेशची इच्छा आहे की तिने त्याला भेटायला पाहिजे. बघा, इच्छा राकेशची आहे पण तिनं हे काम केलं पाहिजे. अशी वाक्य ज्यावेळेस दिली जातात त्यावेळेस आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागतो. तर सुरुवातीला सब्जेक्ट काय? राकेश. राकेश लिहिणार, त्याच्यानंतर ऑन्स येणार कारण राकेश हा आपला एकवचन आहे. ऑन टू आले टॉपिकमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट काय? तिने म्हणजे हर, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून. टू मीट म्हणजे भेटणे आणि हिम म्हणजे त्याला. राकेश ऑन्स, राकेशची इच्छा आहे. हर टू मीट हिम, तिने त्याला भेटायला पाहिजे. अशा प्रकारे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. राकेशची इच्छा होती की तिने त्याला भेटायला पाहिजे होते. भूतकाळातलं वाक्य आहे. या ठिकाणी राकेश येणार, त्याच्यानंतर वॉन्टेड येणार, त्याच्यानंतर हर ऑब्जेक्ट म्हणून राकेश, त्याच्यानंतर वॉन्टेड, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर टू मीट आणि हिम. राकेश वॉन्टेड हर टू मीट हिम. राकेशची इच्छा होती की तिनं त्याला भेटायला पाहिजे होतं. अशा प्रकारे हे समजलं असेल. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. तू मुंबईत शिकावं अशी माझी इच्छा आहे. हा फॉर्म्युला घेणार. कोणाची इच्छा आहे? माझी. सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आलंय म्हणजे या ठिकाणी आय वापरणार. त्याच्यानंतर ऑन्ट, त्याच्यानंतर यू ऑब्जेक्ट. टू स्टडी इन मुंबई. आय वॉन्ट यू टू स्टडी इन मुंबई. माझी इच्छा आहे की तू मुंबईमध्ये शिकावं. ठीक आहे, अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. तू मुंबईमध्ये शिकावं किंवा मुंबईत शिकावं अशी माझी इच्छा होती. भूतकाळातलं वाक्य आहे. वाक्य तेच आहे, फक्त भूतकाळातलं आहे. या ठिकाणी आपण वॉन्टेडचा वापर करणार. सब्जेक्ट आय, त्याच्यानंतर वॉन्टेड, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट यू आणि टू स्टडी इन मुंबई. अशा प्रकारे, ठीक आहे. पुढचं वाक्य आहे बघा. माझी इच्छा आहे की तिने माझ्यासोबत यावं. माझी इच्छा आहे तिने माझ्यासोबत यावं. सब्जेक्ट माझी म्हणजे आय, त्याच्यानंतर वॉन्ट, त्याच्यानंतर हर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून. टू कम विथ मी. आय वॉन्ट हर टू कम विथ मी. माझी इच्छा आहे की तिने माझ्यासोबत यावं, असं वाक्य आहे. अशा प्रकारे ट्रान्सलेट करायचं. त्यानंतर पुढचं वाक्य आहे. माझी इच्छा होती तिने माझ्यासोबत यावं. माझी इच्छा होती, फक्त होती आलेलं आहे या ठिकाणी, तर ऑनच्या जागेला वॉन्टेड येणार. आय वॉन्टेड हर टू कम विथ मी. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे. मी त्याला शहरातून काहीतरी आणावे अशी त्याची इच्छा आहे. कोणाची इच्छा आहे? त्याची. हा सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून येणार. ही वॉन्ट्स मी. ही वॉन्ट्स, त्याची इच्छा आहे, मी. ठीक आहे. ऑब्जेक्ट आले बघा या ठिकाणी. टू ब्रिंग. ब्रिंग काय? क्रियापदाचं पहिलं रूप, आणणे. हिम, त्याला. समथिंग, काहीतरी. फ्रॉम द सिटी. ही वॉन्ट्स मी टू ब्रिंग हिम समथिंग फ्रॉम द सिटी. मी त्याला शहरातून काहीतरी आणावे अशी त्याची इच्छा आहे. बघा, या ठिकाणी फ्रॉम वापरलं, एक प्रिपोजिशन आहे.
याला पण आपण प्रिपोजिशन या टॉपिकमध्ये सविस्तरपणे समजून घेतलेला आहे की याचा वापर केव्हा केव्हा केला जातो. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, मी त्याला शहरातून काहीतरी आणावे अशी त्याची इच्छा होती. तेच वाक्य आहे, फक्त या ठिकाणी होती आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपण ऑनच्या जागेला वॉन्टेड वापरणार. ही वॉन्टेड, त्याची इच्छा होती. मी टू ब्रिंग, मी आणावे, हिम समथिंग, त्याच्यासाठी काहीतरी, फ्रॉम द सिटी, शहरातून. अशा प्रकारे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने मला भेटावे असे त्याला वाटत नाही. बघा, नकारार्थी वाक्य आहे आणि तुम्हाला माहित आहे की जर वाक्य नकारार्थी असेल तर आपण वॉन्ट या टॉपिकमध्ये डू नॉट किंवा डज नॉटचा वापर करतो. ठीक आहे. तर बघा, या ठिकाणी पण तेच करायचे आपल्याला. सब्जेक्ट, त्याच्यानंतर डू नॉट किंवा डज नॉट या ठिकाणी वापरायचं आणि त्याच्यानंतर वॉन्ट. बाकीची रचना हाय अशी आहे. बघा, या ठिकाणी सब्जेक्ट काय, त्याला वाटत नाही. ठीक आहे. तर त्याची इच्छा नाही, त्याला वाटत नाही, अशा प्रकारे. तर त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून आपण सुरुवातीला घेणार, म्हणजे या ठिकाणी ही येणार. त्याच्यानंतर डझंट, वाक्य नकारार्थी आहे म्हणून. ठीक आहे. डझंट का वापरलं, कारण आपण एकवचन जर करता असेल तर त्या या ठिकाणी डज प्लस नॉट एकत्र करून वापरतो. ठीक आहे. वेगवेगळे पण तुम्ही लिहू शकता या ठिकाणी. त्याच्यानंतर वॉन्ट, ज्यावेळेस आपण डझंटचा वापर करतो त्यावेळेस वाक्यात ऑन्ट्स न लिहिता काय करायचं, ऑन्ट लिहायचं. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, हर, तिला म्हणजेच. ठीक आहे, तिने, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून काय, हर. त्याच्यानंतर टू मीट मी, ही डझंट वॉन्ट हर टू मीट मी, त्याला वाटत नाही की तिने मला भेटावं. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने मला भेटावे असे त्याला वाटत नव्हते. ठीक आहे. नव्हते भूतकाळातलं आहे, वाक्य नकारार्थीच आहे, फक्त या ठिकाणी भूतकाळ वापरलेला आहे. आणि भूतकाळामध्ये जर वाक्य नकारार्थी असेल तर त्या ठिकाणी आपण डिडंटचा वापर करतो किंवा डिड नॉटचा वापर करतो. हे आपण वॉन्टेड टू या टॉपिकमध्ये पाहिलेलं आहे. बघा, या ठिकाणी काय येणार, त्याला सब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून, म्हणजे या ठिकाणी ही येणार. त्याच्यानंतर डिडंट येणार, त्याच्यानंतर वॉन्ट येणार. ज्यावेळेस आपण डिडंट वापरतो त्यावेळेस वॉन्टेड न वापरता फक्त वॉन्ट वापरतो. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, हर, तिने म्हणजेच हर, आणि टू मीट मी, अशा प्रकारे. ही डिडंट वॉन्ट हर टू मीट मी, तिने मला भेटावे असे त्याला वाटत नव्हते किंवा त्याची इच्छा नव्हती की तिने मला भेटावं, अशा प्रकारे. ठीक आहे. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने मला भेटावे असे त्याला का वाटते. बघा, कानं प्रश्न विचारलाय, का एक WH वर्ड आहे. अशी जर रचना असेल तर आपण सुरुवातीला WH वर्ड लिहिणार, त्याच्यानंतर डू किंवा डज लिहिणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिणार, त्याच्यानंतर ऑन्ट लिहिणार, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स. ठीक आहे, काय असेल ते. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वाक्याला ट्रान्सलेट करूया. सुरुवातीला काय आलंय, काय घेणार आपण, सुरुवातीला कान प्रश्न विचारलाय, म्हणजे या ठिकाणी WH वर्ड, का म्हणजेच वाय. त्याच्यानंतर डज वापरणार, कारण पुढे येणारा सब्जेक्ट आपला तो म्हणजेच ही आहे म्हणून. त्याच्यानंतर ऑन्ट लिहिणार, ऑन्ट, त्याच्यानंतर हर, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर टू मीट आणि मी. व्हाय डज ही वॉन्ट हर टू मीट मी, तिने मला भेटावे असे त्याला का वाटते. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि प्रश्नचिन्ह. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तिने मला भेटावे असे त्याला का वाटले. वाटले, भूतकाळाबद्दल बोलतोय. कान प्रश्न विचारलाय, WH वर्ड सुरुवातीला येणार, का म्हणजेच वाय. वाक्य भूतकाळातलं आहे म्हणजे आपण डिडचा वापर करणार. त्याच्यानंतर ही. ठीक आहे, त्याला वाटले म्हणजे सब्जेक्ट कोण आपला, ही. त्याच्यानंतर ऑन्ट, त्याच्यानंतर हर, ऑब्जेक्ट, तिने ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन म्हणून हर. टू मीट, क्रियापदाचं पहिलं रूप, आणि मी. व्हाय डीड ही वॉन्ट हर टू मीट मी, तिने मला भेटावे असे त्याला का वाटले. की अशा प्रकारे वाक्य आहे, इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होणार, व्हाय डीड ही वॉन्ट हर टू मीट मी. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, काय समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.